मोदी साहेबांनी काल म्हणाले की 1 वर्ष सोने खरेदी करू नका. धन्यवाद साहेब. तुमचे दर्शन पुन्हा एकदा लाभू द्या आणि असेच जे पंतप्रधान आहे ते देशाला मिळू द्या, कारण असे पंतप्रधान देशाच्या विकासाला गती देतील. अहो काय तुम्ही म्हणतात ना, राजाला दिला कारभार आणि दरबारामध्ये काहीतरी आणलं, असा प्रकार आहे तुमचा. तुम्हाला हे जे आम्ही भोगतोय ना, याचं कारण एकमेव आहे, असे अशिक्षित आणि जे नाही का कमी शिकलेले पंतप्रधान देशाला मिळाले म्हणून हे आम्हाला भोगावं लागते. कधी म्हणता नोटबंदी करून टाकली, आता उद्यापासून 500च्या नोटा चालणार नाहीत. काय चाललंय? नोटबंदीच्या रांगा लावल्या, काल परवा गॅसच्या रांगा लावल्या. नोटबंदीमध्ये आणि गॅसच्या रांगेमध्ये काही माणसांची हत्या झाली. ही हत्या म्हणतो, ती मेलेली नाही, ते तुम्ही हत्या केलेली आहे त्यांची. तुमची जी पॉलिसी आहे ना, ही पॉलिसी जनहिताची नाही. तुम्ही जनतेला वेटीस धरण्याचं काम करता. कारण तुमचे जे काही असे जे बॉम्ब टाकता ना मध्येच, हे खरं तरी दुर्दैव आहे या भारताचं की असे पंतप्रधान आमच्या देशाला मिळाले. 4थी पास राजा म्हणतात ना केजरीवाल साहेब, ही गोष्ट खरी आहे. 4थी पास राजाचं जी कहाणी केजरीवाल साहेब सांगतात ना, ती एकदम तंतोतंत जुळते. आता वर्षभर सोनं खरेदी करू नका म्हटलेत, परंतु त्या अगोदर त्याचं काही प्री प्लॅन तुमच्याकडे होतं का? की जे सोन्याचं मार्केट आहे त्या सोन्याच्या मार्केटवरती हजारो लोक उपजीविका त्यांची आहे, आणि जी व्यापारी आहेत, मग ते छोटे व्यापारी असतील, होलसेलर्स असतील, किंवा मग ते काही डिस्ट्रीब्युटर्स असतील, ह्या सगळ्यांचं काय? काही मोठे दुकानदार, ह्या कॉर्पोरेट जे कंपन्या या सोने व्यवसायामध्ये आल्या आणि त्यामुळं जे छोटे सराफा दुकानदार होते, अक्षरशः कर्ज काढून त्यांनी हे सोन्याची दुकानं, चांदीची दुकानं थाटली. आणि तुम्ही ऐन लगनसराईमध्ये तुम्ही हा बॉम्ब टाकता की वर्षभर सोने खरेदी करू नका. काय प्लॅन आहे तुमच्याकडं? काय तुम्ही त्या सोन्याचं जे व्यापार होतो याच्यावरती जे जगणारे लोक आहेत यांच्यासाठी तुम्ही काय प्लॅन करून ठेवलेला आहे? त्यांना तुम्ही मानधन देणार आहात का? जे सोने व्यावसायिक आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांचं जे कर्ज बँकेकडून घेतलेलं आहे त्यांचे तुम्ही हप्ते भरणार आहेत का? किंवा मग जे व्याज आहे ते तुम्ही देणार आहेत का? याचा परिणाम सोन्यावरती तुम्ही डायरेक्ट म्हणता की ती सोन्याची वस्तू खरेदी करू नका. मान्य आहे आम्हाला की देशावरती संकट आलेलं आहे, पण हे संकट सुद्धा तुमच्यामुळे आलेलं आहे. कारण तुमची ही राजनीती, किंवा याला राजनीती म्हणण्यापेक्षा याला कटुनीती म्हणतात. कारण तुम्ही 2 महिन्यापूर्वी इतर देशांनी सांगितलं, लॉकडाऊनचा विषयाला काही देशामध्ये लॉकडाऊन पण झालं. तुमच्या अर्थतज्ज्ञ जे आहेत तुमच्यासोबत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि त्याची माहिती ती तुम्हाला देण्यात आली होती. तरी सुद्धा तुम्ही म्हणता की सोने वर्षभर खरेदी करू नका. तुम्हाला माहिती आहे का, या सोन्याच्या व्यवसायामध्ये कारागीर जे लोक आहेत ना, ती कारागीर लोक अक्षरशः त्यांचं तळहाटावर पोट असतं. ते कारागिरी करून ते सोन्याला जी कर्णावळ म्हणतात ना आपण, ते सोन्याचं त्याला डिझाईन देऊन आकर्षक बनवतात. त्यात मोठी अशी अकुशल आणि कुशल म्हणजे कारागीर असतात. त्यांचं काय? बरं ते जाऊ द्या. तुम्ही मार्केटमध्ये जर गेलं तर प्रत्येक सोन्या चांदीच्या दुकानाच्या पुढं एक जे सोन्याचं जे काही गुंफून देण्यासाठी जी लोक बसलेली असतात, त्याला आपण एक स्पेसिफिक नाव आहे, पण ती मंडळी तिथं बसलेली असतात. त्यांचं हातावरती पोट असतं. उद्या जर सोन्याच्या दुकानामध्ये जर कोणी आलंच नाही तर ते पोत ओवणारी लोक, किंवा मग ते मनी वगैरे ओवणारी लोक, किंवा मग ही कर्णावळ करणारी लोक, ह्यांचं काय? ह्यांना तुम्ही मानधन देणार आहात का? किंवा ह्यांचे जी त्यांच्यावरती डिपेंड मुलं आहेत, किंवा त्यांची जी काही पालन पोषण करणारी जी काही त्यांच्यावर डिपेंडंट आहेत, त्यांचं काय? त्यांच्या फ्युचरची तुम्ही काय तरतूद केली? तुम्ही निश्चित, तुम्हाला अधिकार आहेत की देश कसा चालवायचं हे जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठलं की काहीतरी बडबडायचं, टाळ्या वाजवा, थाल्या वाजवा, दिवे लावा, कोरोना जाईल, नोटबंदी करा, काळा पैसा येईल, 15 लाख प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये येईल. काय तुम्ही बोलता, काय जनता पण
अशी भोळी बाबडी आहे की तुम्हाला निवडून देते पुन्हा पुन्हा, आणि तुम्ही त्याचाच फायदा घेता, जनतेला येड्यात काढता. आणि हे येड्यात काढणं आता तरी थांबवा. माननीय पंतप्रधानांना विनंती आहे की लोकांच्या पोटावरती तुम्ही लाथ मारू नका, आणि अशा प्रकारचं मध्येच काहीतरी अनप्लॅन असं पॉलिसी तुम्ही किंवा भाष्य मीडियासमोर तर तुम्ही कधी बोललेच नाहीत, परंतु तुमच्या भाषणामधून लोकांना सांगता की हे करू नका, ते करू नका. असं करू नका. जनता बघती आहे. जरी काही कमी शिकलेली लोकांना हे समजत नसलं तर जे उच्च शिक्षित मंडळी आहेत हे तुमच्याकडं टक लावून बघतायत, किंवा त्यांना सगळं कळतंय की कसं तुम्ही जनतेला फसवता. हा देशातला मीडिया खरंच गोदी मीडिया आहे का? त्या मीडियाला आज दिसत नाही का की देशाचे पंतप्रधान कशा प्रकारचं वर्तन करतात? हा गोदी मीडिया आता कुठे गेला? याच्यावरती का भाष्य करत नाहीत? सामान्य जनता याच्यावरती बोलते, मग गोदी मीडिया का बोलत नाही? हा माझा प्रश्न आहे. आणि याचा पंतप्रधानांनी जे काही बोललं की 1 वर्ष सोने खरेदी करू नका, याचा 100% काही ना काही परिणाम ह्या सोने व्यापाऱ्यावरती, व्यवसायावरती होणार आहे, हे नक्की. धन्यवाद.